प्रस्तुत काल आपण 281 नंबरच्या श्लोकला थांबलेलो होतो है ना. 281 नंबरच्या श्लोकला थांबलेलो होतो आणि प्रकरणाचं नाव आहे अध्यास निरास. अध्यासाचा निराश करायचा आहे. श्लोक क्रमांक 280 असा होता, मी जीव नव्हे मी परब्रह्म आहे. बघा, या साधकाला ह्या गोष्टीपर्यंत घेऊन जाणं हे मार्गदर्शकाचं काम आहे. मार्ग हा साधकाला सांगितले तुला स्वतःला काय समजायचंय, तू परब्रह्म. असं एखादं म्हणलं तर काय माणसं यांच्या दातातले गेले नाहीत आणि यांचं काय बघावं, आम्ही तर आयुष्य घालवले इकडं, यांना हे म्हणतात परब्रह्म. हाच उपदेश आहे साधू संतांचा सगळ्यांना. मी जीव नव्हे मी परब्रह्म आहे अशा भावनेने जे जे सर्व अनात्मा आहे त्याला सर्वाला दूर करून गतवासनांना काढून टाकल्याने आपल्या सर्व प्राप्त अध्यासाचा निराश कर. मी जीव नाहीये, मी ब्रह्मस्वरूप आहे आणि मी ब्रह्म असल्यामुळं मला जगातल्या अनात्म वस्तू आहेच नाही, त्याच्याबद्दल मला अटॅचमेंट ठेवायची नाही. ते मी नव्हे, मी काय आहे, आत्मा आहे, मी अनात्म नाही. आणि ज्या वेळेला मी आत्मा आहे आणि मी अनात्म नाही त्यावेळेला वासना हळूहळू हळू नाश होतात आणि त्या वासना गेल्या का मग फिट होणार मी ब्रह्मस्वरूप आहे आणि मग त्याच्यावर जो आलेला अध्यास मी देह आहे ते निघून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला जे सांगितलं त्याच्यावर आरूढ राहा. हरिपाठ सांगतोय, नीच वृत्ती काढी आणि सर्व माया तोडी, अनात्म वस्तूशी संबंध तोडून टाक आणि त्याच्या खाली जी नीच वस्तू आहे, जाणीव तत्व आहे, त्याच्यावर तू आरूढ राहा. मी ब्रह्मरूप आहे असं समज. असं समजल्याशिवाय असं कधी समजेल साधक मी ब्रह्मरूप आहे? त्याला कोणीतरी मार्गदर्शन केले ना, त्याची ही भूमिका आणलेली, लगेच तयार होईल का तो मी ब्रह्मरूप आहे म्हणायला? होऊ शकत नाही. त्या साधू मध्ये ती गोष्ट पूर्णपणे प्रगट झालेली आहे आणि तो त्याला शरण आलेला आहे, तो जीवात्मा. त्याला ते सांगतात तू देह नसून तू आत्मा आहेस, तू देह नसून आत्मा आहेस. आणि हळूहळू दृढ बुद्धी झाल्यावर त्याच्या मनाला हे पटलं मी आत्मस्वरूप आहे. परंतु सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू सांगा? मग त्यावेळेला ते सांगतात का तू देह रूप नाहीस, तुला देहाच्या कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही, न खाण्याची न पिण्याची न झोपण्याची, आणि लोक काय म्हणतील त्यांची सुद्धा नाही. लोकवासनेप्रमाणे चालायचं नाही, त्यांना त्यांचं सुधरत नाही, त्यांचं पाठीराखण काय करायचं आपण? त्यांचे आपल्याला कोणतेही पण पाहिजे नाही आपल्याला मार्गदर्शन, किंवा त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न नाही करायचा. देहबुद्धी निखालच नाहीशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर शास्त्र वाचना, शास्त्रातलं सार वेचलं तर शास्त्र वाचना नाही, पण शास्त्रातलं सार नाही घेतलं आणि विद्वत्पट्टू निर्माण झाला, दड्डाचार्य झाला, तर मग त्याला शास्त्र बंधनकारक आहे. एरवी शास्त्र सोडवण्यासाठीच आहे. मग त्याच्यातून त्याला ती बुद्धी त्यांनी दिलेली आहे, त्याला तेवढ्या भूमिकेवर आणलंय मी देह नाही मी आत्मा आहे, पण त्याची धरसोड चालू आहे. त्यावेळेला त्याला सांगतात मग काय करायचं, तुला अध्यासाचा बात करायचा आहे, मी ब्रह्मरूप आहे आणि मी देहरूप नाही, तर श्रुती ग्रंथाच्या श्रवणाने. आता काय त्याला बात करणार आहे? श्रुती ग्रंथच. आता आपल्याला हे वाक्य किती महत्वाचं आहे, आपल्याला सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आपल्याला ती दिशा पूर्णपणे दिलेली आहे. त्याचा थोडासा पॉइंटचा अनुभव पण दिलेला आहे त्या झटक्याचा, आणि त्याच्यामुळे आपले लाचावले मन लागली सिगोडी. मग आता काय करा तुम्ही, तुम्हाला जर ती दृढता करायची असेल तर मग हे सांगणंच आहे ना, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. तुला वाचता नसेल येत, गीता भागवत करती श्रवण, मग अखंड चिंतन विठोबाशी. अखंड चिंतन कशाला म्हणतात? ते श्वासावर ऑटोमॅटिक चालू आहे. मग श्रुती ग्रंथाच्या श्रवणाने, युक्तिवादाने, त्या युक्तिवादाने त्याच्यातून मी कसं काय याच्यावर आरूढ होऊ, तर त्याच्या मननाने, स्वानुभूती घेऊन, निधिध्यासनाने. आता स्वानुभूती आलेली आहे थोडी, परंतु पूर्णत्व नाहीये, थोडासा झटका. जसा आपण एखादा पेढा घ्यायला गेलो दुकानात, तर तो काय करतो, थोडासा नमुना देतो. मग तो पसंत पडल्यानंतर, आपल्या गळी उतरल्यानंतर, भावही आपल्या हिशोबात बसला, चवही चांगले, त्यावेळेला आपण म्हणतो द्या 1 किलो. त्याप्रमाणे आता 1 किलो द्या लगेच नाहीत म्हणत आपण, परंतु त्या वेळेला तिकडं जसा 1 किलो लगेच नाही मागत, तसं इकडे लगेच मागत नाही. तो हिशोबाने पाव 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 असा चलत जाणार आहे तिथे ना. मग त्याचा निधिध्यास, मला हवंय मला हवंय मला हवंय. तू सर्वतोपरी आत्मतत्व आहेस हे लक्षात घेऊन, काही झालं तर मी सर्वतोपरी आत्मतत्व आहे, मी कोणत्याही अंगाने जीव नाहीये,
कोणत्याही अंगाने मला काहीच बाधू शकत नाही. मी सर्वतोपरी आत्मतत्व आहे. लक्षात घेऊन तुझ्या प्राप्त अध्यासाचा जरी त्याचा लवलेश राहिला असला तरी निराश कर. असणार ते एवढं सोपं नाही. मग ज्या वेळेला आपले जुने जाणते महात्मे जे सांप्रदायिक जे जुने जाणते महात्मे ते म्हणतात ना, तलवारीच्या धारेवर चालणं एक वेळेला सोपं आहे, पण ही स्थिती अनुभवणं अवघड आहे. हो, अवघडच आहे, 100% अवघड आहे. ज्ञानोबरायणला सुद्धा वाटलंच ना ते. समाज त्रास द्यायला लागला तेव्हा मुक्ताबाईंना त्यांना ताटीचे अभंग सांगावेच लागले. त्यांनी समाजाशी संबंध बंद करायचा ठरवलं होतं. का? अहो, ताटी उघडा, विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा, हे सगळं जगात सगळं ईश्वरच आहे, तुम्हाला त्रास देणार वगैरे. आणि मग तुम्ही अजातवाद सगळं अद्वैत या भूमिकेतून पुन्हा मागे द्वैतात चाले की नाही. मग त्यावेळेला त्यांना सांगितलं म्हणून ते अवघड आहे, एवढं स्थिती बांधणं. पण जो नेहमी झटत राहील या गोष्टीला, नेहमी त्याचा पाठपुरावा करील, त्याचं हे काम आहे. नाहीतर मग राहणार थोडसा माग पुढे, मग आहे दुसऱ्या बॅचला. किंवा मग पर्सेंटेज कमी म्हणजे इकडे पर्सेंटेज कमी म्हणजे काय, आनंद त्याला लुटता नाही यायचा. जेव्हा 99% जर जाणार ना 90-95च्या आसपास, 80च्या पुढे जरा, तर तो आनंदी राहणार. तो विद्यार्थी कसा राहतोय, पास झालेला विद्यार्थी आणि 80च्या पुढचा विद्यार्थी आत्मा आनंदामध्ये राहतो. तसं या जगाचा तो वापर यथार्थ करून घेऊ शकत नाही, आनंदमय स्थिती नाही. मग तो पास झालाय काठावर, मग कधी दुःखाचे झटके, मग थोड्या वेळाने विवेक येणार, अरे रे रे, मी तर ब्रह्मरूप आहे, मी कशाला घ्यायचं. पण तरी पण मग असंच का झालं, देव असंच का करतो. ह्या ज्या कंप्लीट आहेत ना, तर ते पूर्णत्वाचं नाही, त्याच्यामध्ये थोडा इकडे आणि थोडा तिकडे अशा पद्धतीचा आहे तो. त्यामुळे त्याला नाही. म्हणून तुम्ही या गोष्टीवर आरूढ राहा. अध्यात्म जीवनाचा हा तिहेरी मार्ग अनुसरला आणि सर्व विपरीत भावना संपवा. बघा, आपल्यामध्ये जे येणार देहबुद्धी आणि जगत बुद्धी संपवून टाका. तुम्ही श्रुतीचा किती अभ्यास केला हा प्रश्न नाही, तुम्ही त्याच्याकडे किती सरकला आहात हे महत्वाचे. त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही असे व्हा, तुम्ही किती झालेले आहेत. आता सरकल्यात म्हणजे काय, ठेविले आनंदे तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी. किती लोक समाधानी हा अभंग म्हणणारे. ठेविले आनंद ते कुठे, कंप्लेट आहेच ना त्यांच्या, कंप्लेट आहेतच त्यांच्या. आणि अजून संसाराचा भार स्वतःकडेच घेतलेला आहे. तू का म्हणे घालू, कधी घालू, अभंग म्हणतानी तरी घालू का. अभंग म्हणतानी सुद्धा मलाच म्हणायला मिळालं पाहिजे, मलाच पुढाकार भेटला पाहिजे, ही देवास नाही. आता तो भक्ती करतोय सुद्धा, तरी पण त्याला असं वाटतं मलाच मिळालं पाहिजे. मग तुम्ही कुठे सरकलाय तिथे, ते महत्वाचे आहे. तुम्ही किती सरकला हे महत्वाचे. अंततः तुमच्या सर्व अध्यासाचा संपूर्णपणे निराश करण्यास पुढे या. हा आहे श्री शंकराचार्यांनी पुन्हा पुन्हा केलेला उपदेश. तुम्ही पाऊल उचला आणि चला, झटाझट चला पुढे. तरी जडजोडोनी वहिला निघ, करावी तातडी परमार्थाची, आहे की नाही. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता 282 क्रमांकाचा श्लोक वाचतोय आपण. योग्याला खाण्यापिण्याची वा मल विसर्जनाची कल्पना नसल्याने त्याला देह संबंधीच्या अन्य क्रिया करावयाच्या नसतात. काय नसतात त्याला, कल्पना नसतात त्याला. त्याला मला खायचंय, माझी वेळ झाली, मला मलविसर्जन करायचंय, हे नाही. ते होणार, ते त्याच्याकडून तो ते करणार, पण त्याचं त्याच्यावर लक्ष नाही. प्रसंग आला गेला, प्रसंग आला खाल्ला. त्याला देह संबंधीच्या अन्य क्रिया करावायच्या नसतात म्हणजे जाणीवपूर्वक करायच्या नसतात. आपला जसा टाइम टेबल आहे सगळा तसा तो नाही. म्हणून आत्मिक निष्ठ राहून देहावरील अध्यास दूर करीत जा. मिळालं खाल्लं, नाही मिळालं आजगरासारखं. भागवत मध्ये दत्तात्रयांनी 24 गुरु मध्ये आजगरासारखं, मिळालं तर खाल्लं, नाही तर पडून राहतो, हवा पिऊन तो राहतो, तसं पण तुम्हाला राहता येतं. हे दत्तात्रयांनी त्यांच्याकडून. आणि मिळालं खाल्लं. तुम्ही विचार करा, तो पडून राहतोय तसा आणि भक्ष ऑटोमॅटिक त्याच्या जवळ येते. तसं तुमच्या जवळ येणार. तुम्हाला जर जागवायचंय ना, प्रत्यक्ष देव घेऊन येईल फ्रूट. तुम्ही जर म्हणले मी उपवास केला आणि मी आता खालीच उतरणार नाही, त्या डोंगरावर जाऊन तुम्ही आले तिथे जाऊन जर ध्यानाला बसला, प्रत्यक्ष ईश्वर येईल. ईश्वर तिथं आहेच, तेच कानिपनात उतरतील तिथून लगेच. आणि जे झाडाला जातील त्या लिंबाच्या झाडाला हात लावतील, कडू लिंबाच्या, आणि सफरचंद पेरू तोडून आणतील. 5 फळं एकाच झाडाची तोडून आणतील आणि ते पण लिंबाच्या झाडाची. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं.
पण आपला तसा तेवढा भाव आणि विश्वास पाहिजे त्यावेळेला. भोजन करणे म्हणजे काही तोंडात अन्न घालणे नव्हे, तर त्याबद्दलची उत्कंठा असणे. बघा, जेवण म्हणजे काय, त्याच्याबद्दल उत्कंठा. बघा, ते तयार करण्याची योजना आखणे. आता असं चांगला मेनू करू हा बड्डेला, त्याकरता सर्व धडपड करणे, त्याच्या तोंडाला पाणी आणणारा वास आणि शेवटी ते खाणे. बघा, म्हणजे जिभेचे चटकेच ना ते. श्रुतीचा अभ्यास करण्यात जो गर्क असतो त्याला हे सर्व काही विचलित करीत नसते. म्हणजे तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे मेहुणे आले पाहुणे, आणि मग त्यांनी स्वयंपाक केला आईसाहेबांनी, आणि जेवताना काहीच नाही त्यांना कळवलं. तुकाराम महाराज बी काहीच नाही बोलले, आणि मग पाहुणे कशाला काय बोलतील. आणि जेव्हा आईसाहेब जेवायला लागले तेव्हा ते म्हणले, तुम्ही सांगितलं नाही जेवणात मीठ नव्हतं. ते काय म्हणले, काय खातो आम्ही कासया संगाती, आम्हाला कशाची तोंडाची चव लागते, काहीच घेणं देणं नाही त्यांना. या अँगलनी त्यांना खाण्यापिण्याचा नाही, म्हणजे शरीर हा खाना लागणार, खाण्याशिवाय जगणार नाही, पण त्यांची अशा वासना नाही, मला हे पाहिजे ते पाहिजे. श्रुतीचा अभ्यास करण्यात जो गर्क असतो त्याला हे सर्व काही विचलित करीत नसते. खाणे पिणे मौज मजा हा भडकपणा जगाचा आहे ना, जो श्रुती ग्रंथाचा अभ्यास करतो त्याच्याकडे या भडकपणाला तो बोलणार नाही. तो एखाद्याला जर त्याच्या सम असेल आणि तो बोलायला लागला तर त्याला तो म्हणेल, काय बोललासी वरील रंगा, पण इतरांना सांगणार नाही, कारण ते सांगण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाहीत. आणि बिलकुल तर नाहीत, पण रागीट आहेत, अविश्वासी आहेत. त्यांच्याशी बोलणं क्रोधी अविश्वासी, त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचाशी. ज्याचा आपल्यावर विश्वास नाही, ज्याचा तो रागीट स्वभावाचा आहे, त्याचा दुराग्रह झालाय, त्याला सांगण्याचा प्रयत्नच करायचा नाही. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. सर्व काही श्रुतीचा अभ्यास करण्यात जो गर्क असतो त्याला सर्व काही विचलित करीत नसते. हे सर्व काही विचलित. उपनिषदानुसार अन्न म्हणजे इंद्रियांनी विषय वस्तूंचा स्वीकार करणे. बघा, निसर्ग संवेदना दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे विसर्जन आणि मलोत्सर्जक विसर्ग हेही येते, परंतु जगताकडून संवेदना स्वीकार करणे आणि त्यांना अहम केंद्रित तादात्म्याने प्रतिपादन देणे या क्रिया काही मननशील मानवाकडून मुनी केल्या जात नाही. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे वगैरे असं काही नाही, पण नैसर्गिक क्रिया आहे. ज्या भूक लागली त्यांना काहीच नाही मिळालं, काय करतील, पानं खातील ते झाडाची जाऊन. बरं, झाडाची पानं खातानी पण ते दूरदृष्टीने पाहणार कोणती पानं खायची कोणती नाही. पशु पक्षी जी पाणी खातात तेच ते खाणार, कारण त्यांना माहिती यांना काही झालं नाही म्हणजे आपल्याला काय होणार नाही, पाला पाचोळा खाऊन जगतील ते. परंतु ते भिक्षा मागण्यासाठी सुद्धा नाही जाणार. ती एक स्टेप आहे, एक सुरुवातीचा काळ आहे, त्यावेळेला त्याला जावं लागेल. आणि आपण जर म्हणलं तो जाणार नाही भिक्षा मागायला, नुसती झाडाची पानं खाईल, तरी तो म्हणणार नाही आज मला उलट करायचं. याने काय ठरवलंय, हा झाडाची पानं खाणार, मी आज झाडाची पानं नाही खाणार, मी आज काय खायला जाणार आहे, बाकीचं काही खायला जाणार आहे. अशा प्रकारचं तो कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याचं मॅनेजमेंट नाही, त्याच्या पाठीमागे नियोजन नाही. जे ध्यान साधनेचे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असतो त्याने या सर्व प्रकारच्या निसर्ग संवेदना स्वीकारण्याचा आणि त्यांना प्रतिसाद देण्याच्या क्रियेच्या बाबतीत स्वतःमध्ये तटस्थ राहण्याची मनोवृत्ती सावकाश आणि दक्षतापूर्वक जोपासली पाहिजे. ध्यान साधण्याची कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांनी वरच्या रंगालाच्या माग नाही लागायचं. हा, निसर्ग नियमाप्रमाणे जे पाहिजे ते होणार तुमच्या बाबतीत. चिंतनशील मानव त्यांच्याशी एकरूप होत नाही या गोष्टीशी. तुम्ही पहा, एखादा माणूस असेल, एखादा साधू पुरुष तुमच्या आपल्या लक्षात येतं, त्याचं पाहायचं, तो त्याच्या पोराच्या लग्नात गावच्या काही प्रोग्राम असा रंगीबेरंगीपणात तो नसणार आहे, तो निमित्त मात्र असणार आहे. हा, एक वेळेला सप्त्याच्या काळामध्ये तो पळेल, नटेल, त्याच्यामध्ये पळेल, परंतु इकडच्या ह्याच्यामध्ये त्याला नाही राहणार. तो म्हणणार हे होणार आहे, आपण फक्त तिथे उपस्थित राहून करून घ्यायचं. म्हणजे जसं आपण सांगितलं, लाईट हा साक्षीभूत राहतो किंवा सूर्याच्या हिशोबाने सगळे व्यवहार होतात, पण सूर्य काही करत नाही, तसा तो त्या स्थितीला राहणार, ते त्याची धावपळ नसणार. चिंतनशील मानव त्याच्याशी एकरूप होत नाही. देहाच्या प्रारब्धामुळे त्या देह पातळीवर घडत राहतील. बघा, ते जे घडायचं ते घडत राहील, परंतु तो त्याच्यात गुंतून पडत नाही. तो अन्य कर्मात घडून गेलेला असतो. कोणत्या कर्मात घडून गेलेला असतो?
ब्रह्मानंदे लागली टाळी त्याच्या देहात, ते कोण सांभाळतो? त्याच्या नादामध्ये असतो. ही सार्वत्रिकरित्या सुद्धा खरे आहे बघा, हे सार्वत्रिकरित्या सुद्धा खरे. व्यवहारातलं उदाहरण देणार, सामान्य जीवनातही चिंतनशील मनुष्य, गंभीर तत्ववेत्ता हा सर्वसामान्यपणे किरकोळ शरीर स्वाभाविक कार्याची दखल घ्यावयास उपलब्ध नसतो असे आढळते. उदाहरण देणार, ते परीक्षेच्या काळात सुद्धा पोरं आई जर सारखे म्हणले जेवून घे जेवून घे, राहू दे जेवण तुझं काय. आता ती परीक्षा म्हणजे ते हुशार विद्यार्थी, आता ज्यांना बळत जायचं आणि पास व्हायचं ते म्हणते पहिलं काय खायचं प्यायचं आहे का नाही, काय डबा बिबा आहे की नाही मला, हे नाही. परीक्षा जवळ येतात जेव्हा विद्यार्थी अभ्यासात गडलेले असतात तेव्हा कुठचा सिनेमा ते बघणार का? मोबाईल बिबाईल घेणार नाही त्यावेळेला, त्यांना थोडा सुद्धा उसंत नसती. आणि कुठचे वनभोजन ते म्हणणार नाही आता वनभोजनाला जाऊ म्हणून. केवळ जोरात अभ्यासच. जेव्हा मन एखाद्या गोष्टी संबंधीपणे गंभीरपणे विचार करते तेव्हा ते त्यातच गडून गेलेले असते. ज्या अर्थी आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजेत आणि आपल्याला वाटतं तसंच्या तसं घडलं पाहिजे, समजायचं आपण ह्या विषयाला एवढा गंभीर पद्धतीने विचार नाही केलेला आहे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अतिला तोची जाणे मानूये. बघा इथला अधिकार कोण आहे? गंभीरपणे. तर आपण गंभीर होतो ना, जिथं बिलकुल गंभीर व्हायची गरज नाही तिथं आपण फुल गंभीर असतो, आणि जिथं गंभीर व्हायचं तिथं पूर्णपणे नॉर्मल असतो आपण. अजून एक त्याच्या बाजूला नाही नाही की ऐसे हळूवारपणे तरी ते उपयोगाचा नाही. तो असाच गंभीर आहे तो, ज्या आत्मज्ञानावर जातीची बुद्धी आहे तिसऱ्या अध्यायामध्ये तो त्याच्यावर पूर्ण गुढ याच्यामध्ये जात असतो, तो त्यात घडून गेलेले असते. महान शास्त्रज्ञ बघा त्याच्यामध्ये आत्म्याबद्दल तो घडून गेलेला आहे असा शब्द आहे आत्म्यामध्ये. चालेल ते पण चालेल. आत्मसुखाच्या गोडिया जो विटे सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये, करेक्ट, ही पण चालते. तो त्याच्यामध्ये घडून गेलेला आहे पूर्णपणे, त्यामुळे त्याला आठवतच नाही. महान शास्त्रज्ञ आणि कलावंत यांची अति अलक्षितता ही त्यांच्या गूढ चिंतनाच्या आणि ध्येय मार्गातील विषयाबाबतची त्यांची निष्ठा यामुळे असते. बघा त्यांनी जे काम घेतले ना त्या कामावर पूर्णपणे आरूढ येते. नेहमी एकाच ध्येयाबाबतचे चिंतन करीत तत् एक निष्ठया जगात कर्म करीत राहा. एक आपुला तो एक, एकावरच आपल्याला लक्ष राहिलं पाहिजे. नेहमी एकाच ध्येयाबाबतचे चिंतन करीत तत् एक निष्ठया जगात कर्म करीत राहा. ब्रह्म विषयात परमोच्च आत्मतत्वात गुंतून घ्या. गहन मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, ते निचाडे होईल मन आपैसे या. बघा आहे की नाही, असं तिथं तुम्ही जरी आता पुढे चाललेत पण तुम्ही त्या विषयात गुंतून घेतलेले ना, मग ते तुम्हाला मदत करणार. आता हे दोन पार्ट आहे, एक डोकं ते विचार करतंय आणि एक डोकं हे विचार करतोय. आमच्या पूजेनं आम्ही दुपारी होतो तिथे म्हणले मेंदू दोन असतात. म्हणलं हो दोन मेंदू, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. ते म्हणले कसं? म्हणलं दोन पाय लांब आहेत ना ते मोठा मेंदू आहे ते हात आहे ना ते छोटा मेंदू आहे. तसं आपले दोन्ही वेळेला काम केलं पाहिजे, हे पण काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण तिघं चौघ जण त्याच्या डोक्यातच होतो की हे कुठं सापडतंय आणि हे ऐकायचं काम चाललंय. आता हे 2 in 1 चाललंय काम. नेहमी एकाच ध्येयाबाबत चिंतन करीत जगात कर्म करीत राहा. बघा ब्रह्म विषयात परमोच्च आत्मतत्वात गुंतून घ्या. कसं गुंतून घ्यायचं आम्ही? त्याच्याशी बद्ध व्हा आणि आपल्या सर्व अध्यासाचा निराश करा. आता हे शब्दशः अध्यास जाणार कशाने अध्यास? उलट अध्यासाचा निराश करता करता अध्यासाबद्दल दृढ भावना होत गेली. आणि हे फक्त पुस्तकातून ग्रंथातून सांगितलंय म्हणून होणार नाही. तू परमोच्च सत्य तत्व आहेस, तू आत्मतत्व आहेस. त्याच्यासाठी गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि स्वतःची आत्मप्रचिती संप्रदाय त्याला महत्व देतो. प्रचिती म्हणजे अनुभूती. तुका म्हणे येते अनुभवाची प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. बघा अनुभव अति महत्वाचा आहे.
श्लोक क्रमांक 283. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, या वेद प्रणित महावाक्याच्या योगाने जो ब्रह्म ऐक्याचा बोध झालेला असतो, बघा आता झालेला आहे, याला कुठपर्यंत आलेला आहे आता, ते ब्रह्म तू आहेस या वेद प्रणित महावाक्याच्या योगाने जो ब्रह्म ऐक्याचा बोध झालेला असतो, साधू बोध झाला. विचारा ना, हरिपाठ चाललेले मंडळ, हरिपाठ मंडळांना पहिले विचारलं पाहिजे, साधू बोध झाला नाही? ते काही सोपं नाही, कारण साधू मिळणंच अवघड आहे. साधू मिळणं अवघड आहे, साधूचा सुद्धा सुकाळ आहे. पण आभाग्याशी देव आहे सुकाळ देशी, आणि आभाग्याशी दुर्भिक्ष. आभाग्याला दुर्भिक्ष आहे, नाहीतर देव आणि साधू बी सुकाळ आहे, त्यांचा सुद्धा सुकाळ आहे. संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ. आता संत असायला पाहिजे तर प्रेमाचा सुकाळ. जिथे जातो तिथे दुःख बांधवडी आहे संसार, तर समजायचं हे सगळे कसे हे व्यावहारिक किंवा असलेच संत. तर कसे कसले संत असलेच तर पोटावरी संत, बस पोट बाबो, पोट भरावया, बस पोटासाठी संत झाले कलित बहुत. बरे हे म्हणणारे बी तेच. कसा निवाडा करणार? आणि निवाडा करायला यातला तज्ञच पाहिजे. हे दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. जो महावाक्याच्या योगाने जो ब्रह्म ऐक्याचा बोध झालेला असतो, तू प्राप्त करून घेतलेले ते ब्रह्म ऐक्य दृढ करण्यासाठी, बघा आता त्याला परोक्ष ज्ञान झालं, त्याच्यानंतर अपरोक्ष झालं, आणि आता त्याचं काय करायचं काम चाललंय? दृढ अपरोक्ष. काही झालं तर मी ब्रह्म आहे, देव जावा अथवा राहू, जरी आकाशवर पडो पाहो तरी मी ब्रह्मच आहे. तू प्राप्त करून घेतलेले ब्रह्म ऐक्य दृढ करण्यासाठी तू आपल्या सर्व अध्यासाचा निराश कर. बस देहाचीच आता फक्त मी देव आहे हा थोडा सुद्धा नाही लवलेश पाहिजे. तो जर असला तर पातेले भर दूध आहे आणि त्याच्यात मध्याचा एक थेंब पडला तर दुधाचं काहीच होणार नाही. काय प्रचंड दुधाचे भांडे, त्यात एक थेंब काजी पडे, दूध ना दही जोडे होय खवडे दुधाचे, ते दूध नसलं जाणार. म्हणून देह बुद्धी बिलकुल नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचा आता आटापिटा चालू आहे. सर्व अस्तित्वात असणारे आत्मतत्व हेच व्यक्तीमधील आत्मतत्व आहे, सर्वत्र अस्तित्वात असणारे. मग बाबांचं एक वाक्य काय? देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही, सगळं जगात देव भरून पुरलेलं आहे. मग पाहुणे तुम्ही कोण आहेत? सगळं जर जे देव आहे, देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही, तर तुम्ही कोण आहात? मग तुम्ही सुद्धा कसे झाले? पार शब्दशः जरी अर्थ घेतला सगळंच देव आहे, मग त्या सगळ्यामध्येच मी आहे ना, का मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे? सर्वत्र अस्तित्वात असणारे आत्मतत्व हेच व्यक्तीमधील आत्मतत्व होय. उपनिषदामधील सर्व महान सिद्धांत हेच निर्देशित करतात. माझ्या जीवनाचे अधिष्ठान हेच अखिल विश्वाचे अधिष्ठान होय. माझ्या हृदयात जो आत्मा आहे ना, तोच आत्मा असा व्यापक आहे सगळा. सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूपपूर्ण तिकडे सांगितले, आणि इकडे काय सांगतात? माझे जे अधिष्ठान ते सर्वांचे रूपपूर्ण आहे. बघा, कारण हे दोन नाहीत. माझ्या जीवनाचे अधिष्ठान हेच अखिल विश्वाचे अधिष्ठान होय. या महान म्हणून संतांना, म्हणून नाथबाबा कोणावर रागवले नाहीत. रागवले नाही असं नाहीत, रागवले कोणावर? जो नुसता प्रपंचात लुडबुड करतो आणि देवाबद्दल काहीच असता नाही त्याच्यावर रागवले. वडिलांचा, मोठ्या माणसाचा चार्ज घेऊन म्हणतात हे भरकटतील म्हणून रागवले, नाहीतर त्यांच्या व्यक्तिशा जीवनात ते रागवले नाहीत. का 100 वेळा थुकले तरी, गाथा बुडवला तुको भरायचा तरी सुद्धा का? हे माझंच एक रूप आहे. या महान सिद्धांताची आंतरिक अनुभूती प्राप्त करून घेण्याकरता तुमच्या अध्यासाचा निराश करा. माझ्यातलं आत्मतत्व हे सगळ्या विश्वातला आत्मतत्व आहे, किंवा सगळ्या विश्वातला आत्मतत्व आणि माझं आत्मतत्व एक आहे, हे जर कळून घ्यायचं असेल तर या महान सिद्धांताची आंतरिक अनुभूती प्राप्ती करून घेण्याकरता तुमच्या सर्व अध्यासाचा निराश करा. तुमची देहबुद्धी घालवा, मग सगळे एक होणार. ब्रह्मामध्ये पक्के. आता हे मेल्यावरच होणार आपलं.
तो माठ आहे ना, माठ मैतीला आणलेला, तो फोडला तर माठाच्या आतला आकाश आणि बाहेरचा आकाश एक आहे. पण हे आपल्याला कधी कळणार आहे? माठ फुटला तरच. आणि नाही फुटला तर तरी सुद्धा ते आकाश आणि हे आकाश एक आहे. जो भाग्यवान आहे तो देहात असताना ज्याचा माठ फुटलेला आहे तो भाग्यवान आहे. मेल्यानंतर माठही फोडून का उपयोगाचं नाही. ब्रह्मामध्ये पक्के स्थित होण्याकरता तुमच्या सर्व भ्रांतीचा शेवट करा. ब्रह्मामध्ये पक्के स्थित होण्याचा एवढं सोपं आहे का ब्रह्मामध्ये स्थित होण्याचं? अरे पक्क स्थित होण्याचं तर सोपं नाही, पण तुम्हाला एंट्री सुद्धा नाही. जा, एंट्री सुद्धा नाही. म्हणून ज्याला प्राप्त झालं तो म्हणतो वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. म्हणजे काय? बुंदीची जेवण काल्याची जेवण केलेली माणसं आहेत काही. यांनी जीवाचं शिवाशी ऐक्य केलं आणि जीवपणा टोटल बाद केला. आणि शिवपणा आहे ना तो पण निमित्त मात्र आहे. त्यांना हे माहिती आहे हे सुद्धा आहे ना मायावी उपाधी, नाही तर मी वस्तुस्थिती चैतन्य घन आहे. ब्रह्माच्या जाणीवे प्रत जागृत होण्याकरता तुमच्या स्वतः संबंधीच्या सर्व विपरीत कल्पनांचा शेवट करा. ब्रह्माच्या जाणीवे प्रत जागृत होण्याकरता तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय तर तुमच्या सर्व स्वतः संबंधीच्या सर्व विपरीत कल्पनांचा शेवट करा. आपल्या कल्पनांचा आपणच केलेले आहेत स्वतः सगळे बंधन. तिसऱ्याने नाही केलं. आपणच आपली सोडवून करू शकतो. आपणच आपला मित्र आणि आपणच आपले शत्रू आहोत. सखोल आणि दृढ स्वात्मानुभूती मिळवण्याकरता आत्मतत्वाची आध्यात्मिक अनुभूती ही काही वरवरची मनोरंजन करणारी बाब किंवा केवळ काही अतिंद्रिय अनुभव ठरता कामा नये. मला अनुभव आला, मला अनुभव आला. तुला अनुभव आला ना, आणि तू ना अनुभव अजून कसा आहे वेगळा आहेस. त्यामुळे तुला अनुभव आलेला आहे, तुला अनुभव आलेला आहे. तू अजून त्याच्याशी एकरूप झालेला नाही. मला विलक्षण अनुभव आला हे सुद्धा कळालं. अनुभव अनुभवात निघून गेला. आणि अजून काय सांगितलं? सखोल दृढ स्वात्मानुभूती मिळवण्याकरता आत्मतत्वाची आध्यात्मिक अनुभूती काही वरवरची मनोरंजन करणारी बाप नव्हे. हो, तिथे गेल्यावर ना हो एकदा का नाही आपण गेलो ना वारीला किंवा सप्त्याला जर 8 दिवस गेलो चिंतन सोहळ्याला, काही आठवत नाही, लय आनंद. पुढं तिथे गेला तरच फक्त, बाकीच्या वेळेला त्याला सगळं दुःख बांधवडी संसार. ही मनोरंजनाची बाब नाही. बाबांचं वाक्य काय? दिल बहलाने की बात नाहीये बघा. किंवा आणि आता आपण तीच केलेली, दिल बहलाने की बातच केलेली आहे ना. जो आपला दिल चांगला बहलवतो त्यालाच आपण तारीख देणार. काय महाराजांनी लय हसवलं. महाराज काय गायले वारंवार, याच्यासाठी हे काय? केवळ काही अतिंद्रिय अनुभव ठरता कामा नये. मला अनुभूती आली बरं का तिकडे गेल्यानंतर, काहीतरी आहे बरं का पावर. याला काही येडाला कळालं नसतं तरी तो काहीतरी पावर आहेच बरं का, तिकडे गेल्यानंतर काहीतरी होतच. तो अनुभव आपण म्हणजे हा शरीर संघात आहोत या अनुभवा इतका दृढ असला पाहिजे. बरं जर आलाच तुला अनुभव तर किती दृढ झाला पाहिजे तो अनुभव. जसा मी काही झालं, झोपेत असू जागृतीत असू कोणत्याही कार्यक्रमात असलो तरी मला फिट आहे, मी संपत अंडे आहे. हे कसं फिट आहे? झोपेत असताना सुद्धा काही कर्मामध्ये एकदम मशगूल असलो तरी. आता बघा बरं, आपण गाडी चालवते, आम्ही येताना डोके बाबा भेटले, त्यांच्या गाडीत आलो आणि परत त्यांना कोणतरी म्हणले डोके, लगेच त्यांनी गाडी साईडला घेतली. कोण आहे काय नाही पाहिलं सुद्धा नाही, परंतु पक्क लक्षात आलं मला काय म्हणले डोके. तसं हे आपल्या डोक्यात पाहिजे. मी ब्रह्मरूप आहे, मी देहरूप आहे. ही जागा रिकामी झाली पाहिजे. ती जागा कोणची भरली काय पाहिजे? कशाने? रिकाम्या जागा भरायचा. मी ब्रह्मरूप आहे हे तेवढंच दृढ झालं पाहिजे. जसा मी देह आहे हे दृढ झालंय, मी पुरुष आहे हे दृढ झालंय, मी स्त्री आहे हे दृढ झालंय, तसं मी ब्रह्म आहे हे फिट झालं पाहिजे. मग पक्क काम झालं. तो अनुभव आपण म्हणजे हा शरीर संघात आहोत या अनुभवा इतका दृढ असला पाहिजे. आणि आपल्या भोवतालच्या जगतातील दैनंदिन अनुभव जितके सखोल असतात तितकेच गूढ असायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल कसं हे पक्क असंच आहे, हे पक्क असंच आहे, तसं हे इकडं पक्क असंच झालं पाहिजे. काही झालं तरी टोटल जगताच्या विरुद्ध अभ्यास आहे हा. जगताच्या टोटल तिथं देहबुद्धी पाहिजे, तिथं शरीराबद्दल बुद्धीबद्दल मनाबद्दल त्या सगळ्या कल्पना आहेत, त्याच्या विरुद्ध हा अभ्यास आहे. उलटा काही प्रमाणे का उलटा अभ्यास आहे हा. उलटीचं खून वळचणीचं पाणी
आड्यावर गेला. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणेल तो सद्गुरूचा बेटा. हा उलट उलट प्राण्या, उलट उलट माघाऱ्या गड्या फिरगो ते खाय. भरला पूर्ण मायेचा लोंडा वाहून जाईल. तिकडं नको तू जाऊ, माग फेर. आता तुम्ही सांगा, आपण जरी घरच्यांना सांगितलं, पोरांना सांगितलं माग फिरते, ते रगिलवानी पुढे जातील का माग फिरतील? त्यांच्यामध्ये ते दृढ झालेले आहे. ते म्हणणार तुम्हाला काय करतं, दोन चार दणके बसलं मग थोडं म्हणेल सांगितलं होतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे. दैनंदिन अनुभव जितके सखोल असतात तितकेच गुढ असायच पाहिजे. हे पक्क दृढ झाले, हे जग आहे, मी देह आहे, तसं हे देह आहे आणि हे विश्व ब्रह्म आहे, अशी दृढ भावना झाली पाहिजे. श्लोक क्रमांक 284. या देहावर जो अहमभाव, अहम मम भाव असतो, तो निशेष विलयाला जाईपर्यंत मोठ्या सावधपणाने आणि आत्मचिंतन करीत आपले अध्यास दूर करा. आपल्या मालिकेतल्या मोठमोठ्या महात्म्यांच्या बरोबर मी राहत, आणि त्यांच्याकडे काही काही लोक प्रश्न घेऊन आलेले मी पाहिले. ते म्हणले, बाबा आता बाबा तर गेलेत, तर मग आता हे चिंतन किती दिवस करायचं, चिंतन किती दिवस करायचं? तर तुमच्या भाषेत जाळ किती दिवस चालू ठेवायचं, जाळ किती वेळ चालू ठेवायचं आहे? परिपक्व शिजत नाही तोपर्यंत. जोपर्यंत आपल्याला वाटतंय आपण देव आहोत तोपर्यंत करतच राहायचंय. बघा वाक्य कसे, या देहावर जो अहमभाव असतो तो निशेष विलयाला जाईपर्यंत मोठ्या सावधपणाने आणि आत्मचिंतन करीत आपले अध्यास दूर करा. मी देह असं वाटतंय ना, थोडं तरी, थोडं कसं वाटतंय आपल्याला? 50% वाटतंय का त्याच्यापेक्षा जास्त वाटतंय मी देह म्हणजे? 50% वाटते आपल्याला का त्याच्यापेक्षा जास्त वाटते देह मी? डुमरे साहेब, जास्त मी देह रूप आहे असं वाटतं का जास्त वेळ मी ब्रह्मरूप आहे असं वाटतं? हा, परिस्थितीनुसार कमी जास्त होत. म्हणजे तुम्ही खरं नाही बोलत, ते याच्या युधिष्ठिर सारखं बोलता तुम्ही. अश्वत्थामा मेलाय, हत्ती मेलाय का माणूस मेला मला माहित नाही. परिस्थितीनुसार बदलतं. कोणत्या कोणत्या परिस्थितीत कोणत्या कोणत्या भूमिकेवर असतो आपण. आता अजून आतमध्ये जावं लागेल ना. कोणत्या कोणत्या परिस्थितीत, ज्यावेळेला मी आणि माझं येतं ना, तेव्हा देहबुद्धीवर जातो आपण. आणि जिथं काय आपल्याला तकलीफ नाही, मी आणि माझं काहीच घेणं देणं नाही, तिथं आपण ब्रह्मस्थितीवर आहे. अहो तिथं तर तुम्ही राहणारच. जिथं तुम्हाला जागृत राहायचंय, जिथं अहम आणि ममता डोकं वर काढायला लागली, कलम करायचंय त्याला. त्या प्रसंगालाच बोध झाला आणि प्रसंगाला आठवत नाही, तो बोध काय कामाचा आहे? हो, प्रसंगालाच बोध आठवला पाहिजे, मग बोध झाला म्हणायचं, नाहीतर मग नाही. हा अभ्यास किती काळ चालू ठेवला पाहिजे, ही शंका वेदांताचा अभ्यास करणाऱ्या सर्वच नवशिक्यांना येत असतो. या तर्क विसंगत आणि निरर्थक प्रश्नास श्री शंकराचार्य निक्षून उत्तर देतात आणि म्हणतात, बघा असाच प्रश्न डॉक्टर बाबांना एक वेगळं विचारलं ना, हे किती दिवस बाबा करायचं? ज्याला आत्मज्ञान झालं तो किती दिवस करतो? तो म्हणतो आत्मज्ञान नाही होत तोपर्यंत करतच राहतो, आणि आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा तो दुसरं काही करीत नाही, तो त्याच्यावरच आरूढ राहतो, आहे की नाही? हा किती दिवस करायचं? निक्षून उत्तर देतात आणि म्हणतात, मी म्हणजे हा देह होय, ही वृत्ती निशेषपणे संपुष्टात येईल तोपर्यंत अध्यासाचा जो शेवट करावायचा आहे तो फार काळजीपूर्वक आणि सर्व प्रकारची दक्षता घेऊनच सावधानतेनेच करायचंय. या अँगलला धरून सावध झालो आणि आलो हरीच्या जागर, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्म. ही कुठे होऊ शकतो? सावधान कुठे राहू शकतो माणूस? जेथे वैष्णवांचे भार एक नाही, जेथे वैष्णवांचे भार, याला आपण सध्या त्याच वातावरणात येत आपण. हो, हे सगळे तेच आहेत जेथे वैष्णवाचे भार. आणि जय जयकार गरजती. कसला जय? जय हरी, मी ब्रह्मरूप आहे. रामकृष्ण हरी, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. त्याच्यामुळं काय झालं, अज्ञानाची झापड पडली होती, ती निघून गेली, पळून या गेली झोप. म्हणजे ही झोप नाही व्यवहारातली, खरं मी देव आहे अविद्येच्या निदा, ती झोप उडून गेली. घोरत होता बदबदा,
ती झोप उडून गेलेली. आता सावध झालो आणि आता आता लय आनंद. कशामुळे? तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. तुळशीच्या रोपाच्या ठिकाणी जी ओलसरपणा आहे ना, त्याच्यावरच तो हिरवागार टवटवीत. ती सुकू द्या बरं, खालची माती. तसं आपण जिथे राहतो, आपल्या डोक्यात काय आहे, ती ओल छाया आपल्यावर जर कृपेची असली, आपण एकदम टवटवीत दिसणार. ही विपरीत भावना श्रवण मनन निधिध्यासनाद्वारा मोठ्या एकाग्रतेने आणि काळजीपूर्वक आणि शांततेने दूर करण्याचा प्रयत्न करा. हे घाई गडबडीचं काम नाही. हा, बारकाईने विचार केल्यावर आपल्याला कळलं आपली मिस्टेक कुठे आहे. आणि मग आता त्याच्यावर मला विलाज करायचा आहे. श्रवण माझ्या शंकांचं निरसन करणार आहे हे शास्त्र आहे, श्रवण. आणि एवढे जर तुम्ही त्यात तत्परतेने जर म्हटलं ना, मला सुटायचंय, औषध बी तुमच्या समोर तेच येणार, तोच ग्रंथ पुढे येणार, त्या ग्रंथातलं तेच पेज येणार समोर तुमच्या वाचायला, ज्याची तुम्हाला सध्या नितांत गरज आहे. म्हणजे पूर्ण तहानलेला आहे आणि त्याच्या भोवती लगेच विहीरच तयार व्हावी असं होऊ शकतं. ही अनपेक्षित, त्यालाच अनुग्रह म्हणतात, त्यालाच कृपा म्हणतात आणि त्याला संतांचे आशीर्वाद म्हणतात किंवा देवाचे. देवण संत दोन नाहीत, पण आकारात आपल्यासाठी आलेत ना, आपल्याशी संवाद करायला, म्हणून संत आहेत. नाही तर ते निमित्त त्या प्रतिमा आहेत. नाही तर ते देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा आहेत. किंवा आपणची होय देव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. बघा, आपल्यासाठी त्या देवाने शरीर रूप धारण केलेले. ही विपरीत भावना श्रवण मनन निधिध्यासनाद्वारा मोठ्या एकाग्रतेने श्रवण करायचंय. ग्रंथाचं श्रवण केल्यावर त्याच्यावर मनन करायचं. असं मला केव्हा होईल, असं मला केव्हा होईल, असं का नाही होत, असं मला झालंच पाहिजे, हे मननातून निघेल. आणि मग तो ऑटोमॅटिक निधिध्यासनाकडे गेला, मला असं झालं पाहिजे. मग त्याचा पाठपुरावाच करील तो. का नाही होत, मला जे जे पाहिजे ते पेपर सबमिट करतो, पण माझं काम झालं पाहिजे. मग मोठ्या एकाग्रतेने आणि काळजीपूर्वक, मोठ्या एकाग्रतेने काळजीपूर्वक, साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे, आणि शांततेने दूर करण्याचा प्रयत्न करा. मी देव नाही, मी देव नाही. हे एका दिवसाचं काम नाही. हे विद्वान मानवा, श्लोक क्रमांक 285. हे विद्वान मानवा. आता बघा, इथपर्यंत आलाय म्हणून तो विद्वान मानव आहे. आणि सगळेच जर समजा त्याच्यात विद्वान नसतील, एखाद दोन कमी असेल, तरी त्यांना रडत रावाला घोड्यावर बसवलंच पाहिजे, म्हणावं पाहिजे विद्वान. पोरग ऐकतच नसेल तर अरे किती हुशार मुलगा आहेस तू सांगितलेली सगळी कामं ऐकतोस, जा बरं पटकन तांब्या भरून घेऊन ये. तू कधीच ऐकत नाही सांगितलेली गोष्ट, जा तांब्या भरून घेऊन ये. ते म्हणेल कधीच ऐकत नाही, तर मग आज सुद्धा मी, कारण माझं जे आहे ना, जी माझी ओळख, माझी जे ID प्रूफ आहे, ते मी तसंच ठेवणार, एकदम पक्का जसं आहे तसं. हे विद्वान मानवा, जोपर्यंत वस्तू जगताची आणि जीवाभावाची स्वप्नासारखी येणारी प्रतीती चालू राहील. ही प्रतीती खरी आहे का आपली जी करतोय? आम्हाला लय अनुभव आला, तो कसा आहे मला कळालेलं आहे, तो लय चांगला आहे, तो लय वाईट आहे. ही प्रतीती ह्याच्यासाठी आहे काय? ही प्रतीती खोटी आहे. नासली तरी स्वप्नाप्रमाणे हे जोपर्यंत वाटत नाही, स्वप्नात मेलेल्या माणसाबद्दल कोण रडत नाही, आणि स्वप्नात पोरग जन्माला आलं तरी कोण पेढे वाटत नाही. ती स्थिती आपली झाली पाहिजे इथे. जोपर्यंत वस्तू जगताची आणि जीवभावाची स्वप्नासारखी येणारी प्रतीती चालू राहील, तोपर्यंत तू आपल्यातील सर्व अध्यासाचा निराश कर, तोपर्यंत जागृत राहा. काय पूर्वीचे ते म्हणायचे, रात्र वैरायची आहे, होशियार काहीतरी त्याच्या अगोदर म्हणायचे, रात्र वैरायची सावध राहा. या श्लोकात दोन अर्थ लावले जातात. जीव जगत भेद असेपर्यंत ज्ञाता ने संबंध स्वप्नवत भासतो. बघा, जीव जगत खरं वाटतंय ना, तोपर्यंत ज्ञाता ने संबंध स्वप्नपत भासतो. तिथे आता ज्ञाता पण आहे आणि ज्ञेय पण आहे, पण तो टेम्परवरी आहे स्वप्नाप्रमाणे. परंतु पर्यंतच ज्ञेय, जोपर्यंत भेद असे तोपर्यंत ज्ञाता ज्ञेय स्वप्नवत भासतो. ज्ञाता आणि ज्ञेय कुठपर्यंत भासतो? जोपर्यंत जीव जगत भेद आहे तोपर्यंत. जेव्हा जीव आणि जगत भेद संपणार, तेव्हा ज्ञाताही गेला आणि ज्ञेय पण गेला. पर्यंतच आत्म परावृत्तीचा अभ्यास चालू ठेवायचा असतो. यावर एक पंथ जोर देतो, तोपर्यंत करायचंच आहे आपल्याला. या पंथानुसार भोवतालची प्रत्येक गोष्ट, साधक आणि खुद्द व्यक्तित्व सुद्धा जेव्हा स्वप्नातील दृश्याप्रमाणे भासू लागेल,
तेव्हाच हा अध्यास थांबतो. बघा, एक पंथ असा आहे, तो म्हणतो भोवतालची प्रत्येक गोष्ट, साधकाचे खुद्द व्यक्तित्व सुद्धा, त्याचं शरीर, त्याचं स्वतःचं व्यक्तित्व आणि आजूचं दे सुद्धा जेव्हा स्वप्नातील दृश्याप्रमाणे भासू लागेल, तेव्हाच हा अध्यास थांबतो. मी देह हे केव्हा संपू शकतो? जेव्हा स्वतःचा देह आणि आजूबाजूच्या घडणाऱ्या सगळ्या घटना रात्री पडलेल्या स्वप्नाप्रमाणेच ह्या आहेत. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वप्नीचे चेईले जाईल रया. सगळं आत्ता आजूबाजूला घटना घडणाऱ्या या सुद्धा कशा आहेत? स्वप्नाप्रमाणेच आहेत, या वास्तव नाही आहेत. असं जोपर्यंत वाटत नाहीये स्वप्नाप्रमाणे, तोपर्यंत अध्यास आहे आणि तोपर्यंत ध्यानधारणा चालू. आणि ज्या दिवशी वाटेल हे जगत सगळं स्वप्न आहे, मग काय नाही, मग स्वप्नातली काय भीती आहे? स्वप्नात कोणी मेला तरी मरत नाही, जन्माला आला तरी जन्माला येत नाही. ज्ञाता ज्ञेय संबंध जरी स्वप्नवत दृश्य गोचर होत असले तरीही आत्मपरावृत्ती साधक पूर्णपणे समाधी अवस्थेत प्रवेशकारी पर्यंत चालू ठेवायची असते, असे दुसरा पंथ सांगतो. बघा, अजून ते स्वप्न पद्धतीने जरी दिसतंय ना, तरी अजून समाधीत गेलेला नाहीस तू. बघा, पहिल्याने काय सांगितलं, जोपर्यंत हे जगत स्वप्नासारखं वाटत नाही ना, स्वप्न आहे असं वाटायला लागले, हे सगळं स्वप्न आहे, झालं काम. दुसरा पंथ म्हणतो ज्ञाता ज्ञेय संबंध जोपर्यंत स्वप्नवत दृश्य गोचर होत असले तरी ही आत्मपरावृत्ती साधक पूर्णपणे समाधी अवस्थेत प्रवेश करीपर्यंत चालू ठेवायची असते, असा दुसरा पंथ सांगतो. समाधी अवस्थेमध्ये काहीच नाही, स्वप्न बी नाही आणि जगत बी नाही, तो पूर्णपणे त्याच्यामध्ये सम झालेला असतो. सम आधी त्याची बुद्धी त्याच्यामध्ये एकजीव झालेली असते. हिंदू धर्मामध्ये दोन प्रकारच्या आत्मसाक्षात्कारी पुरुषांना आदरणीय आणि मान्यवर समजले जाते. काय हरिपाठातलं वाक्य? समाधी. समाधी संजीवन नाही बरं का. हा, समाधी हरीची समसुखी होईन, न जाणे न साधेल जाण द्वैत बुद्धी. समाधी हरीची समसुखी होईन. समाधी हरीची जेव्हा परमात्म स्वरूपाने मी एक अशा सम आनंद भूमिकेत जाणार, त्यावेळेलाच ती समाधी. आणि जर ती साधत नाही तर तू द्वैतात आहे. अद्वैतात असशील तर समबुद्धी राहणार, द्वैतात असले न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि त्या द्वैत बुद्धीचा कचरा फेकून द्यायचा, द्वैताची झाडणी करून टाकायची. हिंदू धर्मात दोन प्रकारच्या आत्मसाक्षात्कारी पुरुषांना आदरणीय आणि मान्यवर समजले जाते. पहिल्या प्रकारचे ते होत की जे साक्षात्कारानंतरही समाजात कार्य करीत राहतात. कळालं? पण आता आपल्याला कळाले तर आपण दुसऱ्याला जागवत जाऊ. त्यांना भोवतालच्या जगाचा प्रत्यय येत असतो, म्हणून ते कर्म करीत राहतात. जगत दिसतं त्यांना, पण जगत जरी दिसलं तरी त्यांच्या डोक्यात पक्क आहे, अदृश्य आहे, पण आता दृश्यात दिसतंय. आणि ते जगाला मार्गक्रमण करणार. आणि कर्म करीत असतानाही हे वैविध्यपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. श्री रामचंद्र, कृष्ण, श्री शंकराचार्य, जनक राजा ही या प्रकारची उदाहरणे होत. म्हणजे त्यांनी कामधंदा टाकून पळत नाही सुटले, कुठं कर्म करत राहिले. पण ते कर्म सुद्धा कसं आहे, साहेब म्हणल्याप्रमाणे खोटं खोटं करायचं ना. आता सगळं करायचं कसं आहे, खोटं खोटे. आता आपला संसार कसं चाललाय, खोटा खोटा चाललाय की नाही, का खरं खरं चाललाय? रडायला आली का समजायचं काय? रडायला आली का समजायचं संसार कसं चाललाय, खोटा का खरा? चटका बसल्यावर रडणार ना, म्हणजे खरा खरा. हसलो का समजायचं खरं आहे. हास्य पण नाही, जिही द्वंद्वाधिक दुरावली, सुख नाही दुःख नाही, अशा पद्धतीत राहायचं उदासीन वृत्तीने. उदासीन म्हणजे तोंड मारून बसायचं नाही. हो, प्रसन्न पाहिजे आपण. आणि असे प्रसन्न पाहिजे काय लॉटरी लागलं प्रसन्न राहतो तसा नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न असं राहायला पाहिजे. इतर आणखी असे आहे की आता लॉटरी लागलं प्रसन्न होईल. लॉटरी लागली 1 करोडची आणि 2 करोडचं नुकसान झालं, काय करेल तो आता? जी द्वंद्वाधिक दुराविली. इतर आणखी असे आहेत की जे निधिध्यासनाकडे पूर्णपणे वळलेले असतात. बाह्य जग
म्हणून काही आहे असं त्यांना अनुभवच येत नाही. काही असे आहेत विधेयी महात्मे, आपल्या जगाचं काय घेणं नाही, कसलं काय खोटंच आहे ना ते, आणि त्यांना काय घेणं बी नाही समाजाचं. चला ते आपले त्यांच्या मस्तीमध्ये राहणार. हम हमारी मस्ती में आग लगे बस्ती में. इतर आणखी असे आहेत की जे निधिध्यासनाकडे पूर्णपणे वळलेले असतात. बाह्य जग म्हणून काही आहे असं त्यांना अनुभवच येत नाही. आता या दोघांमधले कोण आहे आपल्याला ते आता कसं काय सांगायचं आपण? कोण सांगाल आपण या दोघांमधले कशातले? त्यांना अनुभवच येत नाही. वैविध्याची गोचरता तेव्हा त्यांच्या प्रत्ययाला येते, तेव्हा ते आपले मन परावृत्त करून घेतात. जरी दिसलं लगेच माग, चल हे काय नाही, वेगळं काहीच नाही, आणि ब्रह्मभावात राहण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही प्रकार या श्लोकात बारकाव्याने निर्देशित केलेले आहेत. समाजाशी काही संबंध नाही, ते त्यांच्या मस्तीमध्ये. आणि हे समाजात आहेत खोटं खोटं. त्यांचे अनुग्रह बी खोटे खोटेच. का अनुग्रह घरेत सगळंच खोटं. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, त्याच्यात अनुग्रह खरा. अरे झोपेतल्या माणसाला झोपेतल्याच वाघाने घाबरवले, झोपेतलाच वाघ काय करणार आहे? त्याला सावध करणार आहे. फक्त झोपेतल्या वाघाने घाबरवलं आणि झोपेतल्या वाघाने आपल्याला जाग केलं, म्हणून जागा वाघ शोधायचा आणि त्याला काहीतरी द्यायला जायचं. दक्षिणा म्हणजे काय करील तो? दक्षिणा, आणि दक्षिणा देणाऱ्यांना बी गिळंकृत करील. असलेच व्यवहार चालू आहेत सगळे. दक्षिणा द्यायला गेलाय ना त्यालाही गिळंकृत करून टाकतात, आणि दक्षिणा गायब आणि दक्षिणा देणारा गायब झाला सगळं. हे समझने वाले को ये इशारा काफी है ना समझे तो सब अनाड़ी है. समजने वाले समज गए, बाकी सब अनाड़ी है. आणि त्यांना अनाड्याचाच मेळावा वाढवायचा आहे का नाही? त्यांना डोळस करायचे नाही, पलटी करायचे. पण पलटी झालेलंच आहे. श्लोक क्रमांक 286. निद्रा अवस्थेतील जाणीवेच्या अभावामुळे वा जगातील लोकांच्या गप्पाष्टकामुळे, बघा हे गप्पाष्टक, हे मंगलाष्टक आणि यांची ही गप्पाष्टक, यांना काय घेणं देणं नाही. उचापत्या करीत राहायच्या, परमार्थ नाही करायचा, उचापत्या करीत राहायच्या. अथवा शब्दाधिक विषयाविषयीच्या विस्मृतीमुळे, बघा जे काय आपण ऐकलं वाचलं, इंद्रियांच्या अथवा शब्दादी इंद्रियाधिकांच्या विस्मृतीमुळे ब्रह्मैक्य ज्ञान विसरण्यात यत्किंचित अवसर न देता. 3 ठिकाणी सावधान. काय? निद्रावस्थेतील जाणीवेच्या अभावामुळे, म्हणजे झोपेतला नाही, इथं झोपला नाही पाहिजे तो, इथं जागृत. त्या जागृतीत लोकांच्या गप्पाष्टकामुळे, लोकांचं काय खरं नाही, काय नाही, एवढं काय नाही, त्याच्या सुद्धा नादी नाही लागायचं. शब्दाधिक विस्मृती, शब्द आणि इतर इंद्रियांच्यामुळे सुद्धा मी ब्रह्म हे विसरू शकतो, लोकांच्या गप्पांमध्ये विसरू शकतो, आणि निद्रावस्थेत सुद्धा विसरू शकतो. परंतु ब्रह्म ऐक्य ज्ञान विसरण्यात यत्किंचित अवसर न देता, यांना घुसूनच नाही द्यायचं आतमध्ये. डोळ्यात तेल टाकून जागृत राहायचं. आपल्या अंतःकरणात आत्मतत्वावर स्थैर्याने चिंतन करा. आपण अलर्ट राहायचं, सावध राहायचं. तिथं या घुसखोरांना घुसखोरी करूनच द्यायची नाही. मानवाला आपल्या आध्यात्मिक ध्येयाचा पाठपुरावा करण्यामध्ये 2 आंतरिक शक्ती व्यत्यय आणत असतात. एक असावधानता, आपल्याच आंतरिक 2 शक्ती आहेत. एक असावधानता, सावध नाही आपण राहत. कधी कधी गेलो ना, तिकडे गेलो झालो आम्ही त्यांच्यासारखे, इकडे आलो झालो यांच्यासारखे. ऐहिक गोष्टीबद्दलची चिंता. दुसरा 2 गोष्टी व्यत्यय करतात. सावधानता म्हणजे आपल्याला नव्हते का 8वीचे वर्ग 2 अ आणि ब, तर चांगला असतो त्यातल्या त्यात, है की नाही? सावधानता, सावध नाही. बघा कसे ऐहिक गोष्टीबद्दलची चिंता, असावधानता. बघा बाबांनी सांगितलं की बाबांना मी एकदा गाडीत प्रवास करत होतो आणि एक महाराज दुसऱ्या महाराजांची कंप्लेंट करत होते. मोठ्या बाबांकडे एक महाराज दुसऱ्या महाराजांची कंप्लेंट करत होते. त्यावेळेला पुढे एक ट्रक चालली होती आणि त्या ट्रकवर काय लिहिलेलं होतं, तर बाबा ज्या महाराजांनी कंप्लेंट केली ना दुसऱ्या महाराजांची, तर त्यांच्यावर त्याच्यात रस नाही घेतला बाबांनी,
उलट ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना सांगितलं पुढच्या ट्रकवर काय लिहिले पहा, त्याच्यावर लिहिले होतं तू तेरा देख. आपलं पडलं काय म्हणतात, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. काय चाललंय तिकडं? अरे आपलं किती पडलंय ते द्यायचं सोडून बाकीच्या उचाबती, त्याला असावधानता म्हणतात. ऐहिक गोष्टीबद्दलची चिंता. कसं होईल माझं, माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या आईचं कसं होईल, माझ्या बापाचं कसं होईल, तुझं कसं होईल ते बघ. तू तू गेला आता अर्धा. त्या माशांनी त्या बेडका, माशा गोळा करणाऱ्या बेडकाला अर्धा गिळलाय. मग शिका बेडूक सापाच्या तोंडी जातासे सुबुडबुडी. हा तो मक्षिकाची निकोडी स्मरणा. बघा त्याचं लक्ष कुठे बेडकाचं, माशांवर. त्या बेडकाला अर्ध सापांनी गिळलंय माग. तो माग गुळगुळीत लागते जरा आणि पुढे ना जरा चुनचुनीत आहे. तसे नवही द्वारे श्रवती, अंगी देहाची लुती झुती, तेने चित्ती सगळे. म्हणजे काय, हा म्हणजे हा बरोबर. सगळ्या इंद्रियांची गलित गात्र झालेली तरी तो देवाचं स्मरण करीत नाही, तो इकडचं स्मरण करतो. आला बागुला आजा काय प्रमाणे, जोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा. आता याला म्हातारपणे कळालं. मग तू म्हणतो आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. आता दृष्टी द्यायला पहिले तुझे मोतीबिंदूचे ऑपरेशन करावं लागेल. अच्छे दिन पाशे गए हरी से किया न हे तो, आप क्या आप पस्ता के क्या करिए चुडिया ले गई. आज अख्ख ते लुटून नेलं सगळं त्या चिमण्यांनी पीक. बरोबर. आणि आता पस्ताव करून काय उपयोग आहे, जेव्हा करायला पाहिजे तेव्हा केलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य. पेटलाय बंगला मग वीर खांडतोय पाणी हे करायला आहे, मी कोण करा विचार त्याच्यामध्ये. ग्रह दग्ध होता शिंपीचे उदक, शेकी तो निष्ठंक काय गिजे. अख्ख घर पेटलं आणि मग म्हणलं आता काय करू, वीर खोदू आणि पाणी आणून हे सगळं विजू. आता विजल का, आता काय करणार तो. म्हणून जवळवरी सकळ सिद्ध आहे, साधू संगत परिहरी करे विषय का संग. बघा खूप खनी, हा बाहेरून बाजूनी नदी वाहते ते म्हणला नाही मी इकडे खोदूनच घेणार आहे. ऐहिक गोष्टीबद्दलची चिंता कसं होईल कसं होईल. बघा असा सर्वसाधारण अनुभव आहे की जेव्हा एखादी व्यक्ती ध्येयाच्या बाबत आपणा समर्पित करण्याच्या उर्मीने पेट घेते तेव्हा त्याच्या भोवतालचे कमी बुद्धिवान आणि अनुत्साही लोक त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपण परमार्थ मार्ग जात असताना ना असे लोक येणार, ते म्हणतात ही मागचा पॉइंट तिकडे संपला, अ आणि ब संपला, ऐक गोष्टीची काळजी आणि असावधानता. त्याच्यानंतर असा सर्वसाधारण अनुभव येतो की जेव्हा एखादी व्यक्ती ध्येयाबाबत आपणास समर्पित करण्याच्या उर्मीने पेट घेते तेव्हा त्याच्या भोवतालचे कमी बुद्धिवान आणि अनुत्साही लोक त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. एखादा जर साधू संतांच्या संगतीत जायला लागला आत्ताची कंडिशन आणि बेगडीपणाचं परमार्थ करणारी लोक त्याच्यातून एखादा वर येऊन संतांच्या संगतीत जाण्याचा प्रयत्न करायला लागला तर ते बाकीचे अनुत्साही आणि कमी बुद्धिवान लोक म्हणणार त्यांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांच्यासारखं व्हायचं नाही. आणि तिथंच म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यांतची जाण दुःख परी न सेविता सरे. मूर्खांना काय करणार, त्यांना माहिती याच्यात दुःख आहे तरी पण ते तिथं तोंड घालायला जाणारच आहे. का तर तो मागील जन्माचा अभ्यास आहे त्यांचा, ते पूर्व अभ्यासाचे आणि दास संसाराचे. त्यामुळे त्यांना
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते कुत्रा सारखा कू 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 मालकाच्या पायामध्ये घुटमळतो आणि चांगल्या कामाला जाताना डिस्टर्ब करतो, म्हणून मालकाला राग आला आणि त्याने त्याचे कान आणि शेपटी कापून टाकली. पण त्या कुकूला त्याला अक्कलच कमी, अजून ती जखम ओलीचे दुखती तरी परत मालक आला का कू 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 कू. अरे काय तुझं? तसं संसाराने लाथडलं डाफरलं तरी सुद्धा त्या संसाराबद्दलच इंटरेस्ट. आता इथे ते सांगतात चांगल्या गोष्टीकडे जायला लागलो, मग जुने महात्म्यांचो माळ घातली तू तू तो बोज झाला आता. अरे बापरे, एवढं लवकर? म्हणजे यांना त्यांची मेजॉरिटी वाढवायची आणि वराती आल्या का फुकट दारू, याची बी माळ गेली निघून. म्हणजे अशी जाऊ देणार नाही, म्हणून नावडे जन धन आणि माता पिता. आता आपल्याला आई वडील आवडायलाच पाहिजेत, नाही आवडलं तर दशक्रिया लगेच हाय जे प्रवचन आईवर बापावर. यांनी काहीच नाही केले, हे असे उघडे गेले राक्षसासारखे गळे मोकळे ठेवून त्यांच्याबद्दल वर्णन करत बसायचं, आहे की नाही. आणि धनाची तर आपल्याला खूप आवश्यकता आहे. तर कसं चालेल आपलं? आपलं देवाशिवाय एखाद्या वेळेला चालेल, पण धनाशिवाय चालेल का साहेब? नाही चालणार. धन अति महत्वाचं आहे. देव नसला तर चालेल, पण धनाशिवाय चालणार नाही. आणि जग मग एवढं सगळं कॉलर टाईट करायची या येडपटांनी तर म्हणलं पाहिजे आले सेठ आले साहेब आले महाराज आले, कोणला अक्कल नाही त्यांनी वर्णन करायचं यांचं. अक्कलबाज माणूस बोलत नाही, कारण त्याला माहिती याला जर काही थोडं जर बोललं का हा अजून उंटावरचा शहाणा होईल. समर्पित पेट घेत असतो तो, प्रयत्न करत असतो, असा आपला अनुभव आहे, स्वानुभव. त्या नाशिककरांच्या नादी लागले काय? नाशिककरांचे चेले त्यांच्या नादी लागले तुम्ही? आमच्या मामाला म्हणले पोरं चांगली होती, येत होती भजनाला वगैरे, पण आता लागलेत नाशिककरांच्या चेल्यांच्या नादी. तुमचाही तसाच अनुभव आहे आणि प्रत्येकाचा तसा अनुभव. गेले काय त्यांच्यात तुम्ही? अरे रे रे, त्यांच्यात गेले म्हणजे पाकिस्तान मध्ये गेले हिंदुस्थान सोडून पाकिस्तान मध्ये गेले ते. आणि आत्मा गोचरू होई ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौर वाहे विध्वंस जो. असो असो अध्यात्म विद्या असे ताठरे महाराज, ताठर महाराज आहे असं आत्मविद्या. तिकडे गेला तू, बरं झालं बरं झालं बरं झालं. आणि ते गेलं का नंतर म्हणणार गेले फेल गेले हे गेले फेल. एवढे दिवस आपण राबतोय, आपल्याला काहीच नाही. तुम्ही राबतच तिथं होते. सांगा बरं आता, तुम्हीच सांगा आता, ते उकरडे चाळून काय भेटणार आहे तिथं? तुम्ही राबलेच तिथं, तिथं बोर पाणी लागत नाही, तिथं बोर मारीत बसले तुम्ही. आता ते म्हणतात म्हणून नाही म्हणत, जाऊ द्या बाबा. तुम्ही मन मानले तर म्हणेल बाबा, एकांतात बोला म्हणतात. समजने वाले कोई समज गएगा नहीं. प्रवीणला पहिलं समजता. तो मनुष्य पेट घ्यायच्या भूमिकेत, पण हे पाणी टाकणार आहेत मूर्ख. पण ते जर पेटलेलं लाकूड असेल किती पाणी टाका आणि तुम्ही थोडं बाजूला जावा, देव त्याला पेटविल. कसं? हवा येणार करून सुद्धा पेटणार नाही, पण ती हवा येणार आणि झटकन पेटून जाणार. तो तिकडून येऊस तोपर्यंत सगळं पेटलेलंच असणार. सगळं परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. या दबावाला जर तो बळी पडेल तर त्याचा उत्साह मावळतो आणि परिणामतः त्याचे प्रयत्न अतिशय क्षीण होतात. ऐकायचं नाही लोकांचं. चांगल्या कामाला लागलो ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोक मजाच घ्यायला असतात, त्यांना त्याच्यातून काय घ्यायचं नसतं. मजा घेण्यापेक्षा स्वामी विवेकानंद म्हणतात तिकडे भारताचे खेकडे ठेवले आणि बाहेरच्या देशांचे खेकडे ठेवले होते. माहिती ना तुम्हाला? बाहेरच्या खेकड्यांना झाकून ठेवलं होतं, पण इंडियन खेकड्यांची ती प्रसिद्ध चांगली आहे ओळख, त्यांना झाकून ठेवावं लागत नाही, कारण त्यांच्यातला एकही बाहेर जाऊ शकत नाही. का? एकाने जरी आटीतटीने प्रयत्न केला तर बाकीचे म्हणतात तू कहा जा रहा है, खींचो इसको नीचे, हमारे साथ रहने का, किधर जाने का नाही. असे दलदलीतले किडे यांच्या नादी नाही लागायचं. ज्याला परमार्थ करायचा त्यांनी काय नसं काय करायचं. आपल्या घोटीमध्ये पहिले दुसरा तिसरा मेळाव्यांमध्ये एक स्पेशल रूम केलेली होती 10 बाय 10ची.
मेळाव्याला आल्यानंतर कानात सुद्धा काय बोलायचं नाही कोणी एकमेकाच्या. आणि जर काय बोलायचं असेल तर तिकडे खोली ठेवलेली, त्या दोघांनी जाऊन तिकडे बोलून यायचं काहीतरी. पण इकडे बोलायचं फक्त टाळकऱ्यांनी एकमेकाच्या कानात बोलायचं असतं, नाही का? टाळकऱ्यांनी सुद्धा बोलायचं नसतं, वेगळे विक्षेप नाही करायचे. महाराजांकडेच लक्ष पाहिजे प्रत्येक क्षणाला त्यांचं. हो, तर त्याच्यामध्ये त्यांना रंग मिळू शकतो. तुम्ही कार्य करीत असताना जर तुमचे मन असावधानता आणि दुर्लक्ष यामध्ये निष्ठू द्याल तर तुमची कार्यक्षमता कमी होते. गाडी चालवताना जर इकडे इकडे बघितलं तर, ही जर गाडी घेऊन जायची तर इकडे इकडे बघायचं नाही. साधकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे आणि या शक्तींना आपल्या साधनेत गढूळपणा आणू देता कामा नये. या शक्ती आहेत आणि या शक्ती कोणाही चांगल्या व्यक्तीमध्ये घुसून आपल्यापर्यंत येऊ शकतात. दुसऱ्या दिवशी गादीवर बसवायचंय प्रभू रामचंद्रांना, आणि काही माता कौशल्यपेक्षा प्रसन्न होती, माझे राम गादीवर बसणार, माझा राम गादीवर बसणार. पण तिची दासी होती ना, दासी, ती टिपला खुश आहे. टिप मिळते ना, त्या टिप मध्ये दासी खुश आहे. मग ती जाऊन तिच्या कानात सांगते, तुला काय उपयोग आहे रामाला गादीवर बसून, भरताला बसवलं पाहिजे. झालं का गोड? आणि तिथून पुढं रामायण चालू झालं, आहे की नाही? म्हणून आपल्या याच्यामध्ये गढूळपणा आणू देता कामा नये. शेवटी तिला पश्चाताप करावा लागला. आणि पश्चाताप म्हणजे काय? सॉरी म्हणणं म्हणजे पश्चाताप आहे काय? नाही, त्याच्या त्या रोमातून राहणार आपलं काय, आपल्याकडून काय मिस्टेक झाली ती. क्षणभरही विचलित होऊ नका या मूर्खांच्या नादी लागून. मनामध्ये सतत आत्मतत्वाच्या स्वरूपाचे चिंतन करा. भूमिकेवर आपल्या काही झालं, तिकडे जग पेटलं तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचंय. माता पित्यांच्या अस्वच्छ अशा रेतापासून निर्माण झालेला, श्लोक क्रमांक 287, माता पित्यांच्या अस्वच्छ अशा रेतापासून निर्माण झालेला आणि स्वतः मलमासाने युक्त असा देह एखाद्या चांडाळाला दूर ठेवावे तसे अगदी त्याच्यापासून दूर राहून. कोणापासून दूर राहायचं? या शरीराला भूताप्रमाणे, चांडाळाप्रमाणे, गाणेरड्या व्यक्तीच्या प्रमाणे त्याला जसं बाजूला ठेवतं, त्याची संग नाही करायचा, त्याचा वारा सुद्धा नको, त्याला बघायचं सुद्धा नाही आपल्याला. असं या देहाबद्दल तुम्हाला आपल्याला घृणा निर्माण झाली पाहिजे, तर तो एवढी ह्या लाभाचा गोसावी होईजे. आणि स्वतः मलमासाने युक्त असा देह एखाद्या चांडाळाला दूर ठेवावा तसे अगदी त्याच्यापासून दूर राहून तू तुझे दिव्य ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मीभूय कृतकृत्य हो. ब्रह्मरूप झाला तर कृतकृत्य झालो, इच्छा केली तो पावलो. कीर्तन करायला लागल्यावर कृतकृत्य झालो नाही, ब्रह्मरूप झाला का कृतकृत्य झालो, इच्छा केली तो पावलो. कीर्तन करायला लागला तो म्हणला माझा नंबर लागलाच, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. म्हणजे यांनी पहिली इकडे येताना काय इच्छा केली होती? महाराज बनायचा. महाराज झालं का? महाराजाला लय शिव्या खावा लागतं, तुम्हाला सांगतो. सोपं नाही महाराज व्हायचंच नाही. महाराज झालं तर लोकबाह्य निंदा सहन करण्याची ताकद पाहिजे. लोकबाह्य याच्यावर विचार करायचा, तरी सुद्धा तर याच्यात पडायचं नाही, तर इकडं यायचं नाही, आपलं तिकडं आहे तेच बरं आहे. हा भौतिक देह मातेच्या आणि पित्याच्या उत्सर्जित द्रव्यापासून बनलेला आहे. तो खुद्द केवळ मल मासमय अशुद्ध द्रव्य संघात होय. सगळी घाण याच्यामध्ये आहे शरीरात. त्याच्या गरजांना आपण खूपच जपतो. त्याच्या गरजांना आपण साबण लावतो, पावडर फासतो, अत्तराने सुवासित करतो. कीर्तनाला जाताना असं जायचं असतं आणि खाली लिहायचं तरी कीर्तनाचे नी हा नट नाचे. हा थोड्या वेळ फक्त नटून आलेला आहे, हा नट आहे, हा महाराज नाही. कीर्तनाचे नी नट नाचे आणि याने नाशिले व्यवसाय प्रायश्चित. याहून तो आपल्याला काय टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्या गरजा आपण खूपच जपतो, त्याला साबण लावतो, पावडर फासतो, अत्तराने सुवासित करतो आणि अत्यंत अद्ययावत कपड्यांनी सजवतो. सगळ्यांपेक्षा वेगळे पाहिजेत ना आपले कपडे. ही अपवित्र अमंगल
हे शरीर कशाला सजवतंय? ही अपवित्र कालच्या परवाच्या हे पार्थिव शरीर, म्हणजे जिवंतपणे ज्याचा मुर्दा पाडून टाकलं ते म्हणतात, संत म्हणतात हे पार्थिव शरीर आहे, त्याला सजून काय उपयोग आहे? म्हणजे पार्थिव शरीराला सजवणं म्हणजे मुर्द्याला हार, ती जाळी, नवीन कपडे. ते कधी कोणाला म्हणलं का वा छान आणला ड्रेस? नाही म्हणणार. तसं झालं पाहिजे, ठीक आहे ना. अद्ययावत कातळ कपड्यांनी सजवतो ही अपवित्र अमंगल मल मासादिक घाणीची पुडी आपल्या तादात्म्यापासून दूरच ठेवायला पाहिजे. बघा, आपण ज्या ध्येयाने चालले ना तिथं याचा वारा लागून द्यायचा नाही. अहंकाराचा वारा, देह अहंकाराचा वारा लागू निधी न लागो राजसा. हा राजस हा राजस आता माळकरी झालाय, आता राजस नको फसायला. राजस नाही आले आता नाही यायचे, आता नाही यायचे. आपल्या तादात्म्यापासून दूरच ठेवायच पाहिजे. दुर्दैवाने आपण जेथे जातो तेथे ती घेऊनच आपणास जावी लागते. काय? ही घाणीची थैली जिथं जातो तिथे घेऊनच जावं लागते आपल्याला. काय करणार आता? त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण त्याच्याशी इतके तद्रूप व्हायच नको की आपण सारखे त्याची देखभाल करीत नाचत सुटावे. काय वाक्य? ती घाणीची वस्तू तिला सजवण्याच्या पेक्षा आत्मवस्तूत सजाना, नटाना आत्मवस्तू. आत्मसुखाचे लेणे लेवविले तसं एक वाक्य. किंवा आत्मसुखाच्या पक्वांना अरोगिता नको म्हणतच नाही. जो गाभाऱ्यात जातो, जो संतोषाच्या गाभारा, आत्मबोधाच्या पक्वांना ओगरा, ओगरा म्हणजेच पक्वांना पुरे न म्हणेची धनुर्धारा आरोगिता नको म्हणतच नाही. तो त्या आत्मस्वरूपाच्या गाभाऱ्यात जातो संतोषाच्या आणि त्याचे पक्वान्न करून घेतो. आणि त्याच तुकोबराय म्हणतात, सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असतो. म्हणून आपण त्याच्याशी इतके तद्रूप व्हायच नको की आपण सारखे त्याची देखभाल करीत नाचत सुटावे. जसे काही आपल्याच गुणास्प्रत मासादीचे पूर्ण वेळेचे गुलामच. बघा, त्या घाणेरड्या पेशवीचे, त्या मलमूत्र मासादिक पूर्ण त्या पेशवीचे आपण काय झालेलो आहे? सध्या गुलाम झालेलो आहेत. आपल्यापासून काही अपेक्षा असेल संतांना, बघा, आपल्यापासून काही अपेक्षा असेल तर ती ही की हे आपले देह तादात्म्य टाकून देण्याची. मनवा हरीचे दास तू का म्हणे मज ही आस. तुम्ही याच्याशी संबंध टाकून द्या. ज्या क्षणी आपण ही पूर्ण अनासक्ती संपादन करू तेव्हाच आपण ब्रह्मस्वरूप होऊ. ब्रह्मीभूत, ब्रह्मीभूतचा इथे अजून डिटेल अर्थ दिलेला आहे. बघा काय, ज्या क्षणी आपण पूर्ण अनासक्ती संपादन करू त्या शरीराबद्दल तेव्हाच आपण या ब्रह्मस्वरूप होऊ, ब्रह्मीभूत. आज जे आपणा सत्य स्वरूपाचे आकलन होत नाही. का होत नाही आपल्याला सत्य स्वरूपाचे आकलन? आपण याच्याशी कटिबद्ध करार केलेले आहे. आपण त्याला विसरतच नाही. आपण आज जे आपणा सत्य स्वरूपाचे आकलन होत नाही ते आपल्या देह तादात्म्यामुळे आणि परिणामी त्याच्या अनंत गरजा भागवणाऱ्या आपल्या गुलामगिरी वृत्तीमुळे. आपल्याला सवडच कुठे? एक तर आपण त्या देह तादात्म्यामुळे आपल्याला ते आठवत नाही आणि आठवायला वेळ नाही, कारण सारखं याच भरण पोषण करण्यासाठी पळापळी आहे ना. नित्य उठवून या खावयाची चिंता. त्या गुलामगिरी वृत्तीमुळे कृतकृत्य म्हणजे काय? कृतकृत्य म्हणजे जे काही करावयाचे होते कर्तव्य ते केले ही भावना. काय करायला पाहिजे होतं? ईश्वर स्वरूप प्राप्त करायचं होतं, ते मी केलं. माझ्या जीवनाचं तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक झाले. माझे विठ्ठलच एक देखले. आम्ही ती परमात्मा सुख स्वरूपाला प्राप्त झालो. त्या स्वस्वरूपाशी मी एकरूप झालो. कृतिभाव सर्व दुःखापासून मुक्त अशा त्या अनंत तत्वाची अनुभूती घेतल्यावर तुम्ही ते ब्रह्मी भाव व्हा. बघा, तुम्हाला काय करायचे तर सर्व दुःखापासून मुक्तता करा आणि त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही ते ब्रह्मी भाव व्हा. तुम्ही स्वतः ब्रह्मरूप व्हा. होऊ शकतो ब्रह्मरूप
100% होतो. कधी? आज आत्ता या घडीला होऊ शकतो. आपले शरीर, मन आणि बुद्धी याची जाणीव आपल्या सर्व दुःखात भर टाकते. बघा का आपण दुःखी झालेलो आहे? आपल्या शरीरावर भाव आहे, आपल्या मनाच्या कल्पनेत आपण रंगलेलो आहे आणि आपल्या बुद्धीचे तारे तोडतो. त्याच्या जाणीवमुळे आपण सर्व दुःखात भर टाकते. आपल्या सर्व दुःखात हे भर टाकतात. त्या सर्वांच्या अतीत झाल्यावरच अनंत परमसुख तत्वाची अनुभूती येते. त्या सर्वांच्या अतीत झाल्यावरच अनंत परमसुख तत्वाची अनुभूती येते. कशाच्या अतीत? शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या अतीत व्हायचे. एकदा का त्याची अनुभूती आली की आपल्या सर्व धडपडी संपुष्टात येतात. निवांत होत माणूस. हरिपाठी गेले ते निवांत चिठे. कधी निवांत होईल? सगळी कामं आटोपल्यानंतर. सगळी कामं म्हणजे काय? ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर माणूस निश्चिंत, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. माझी पळापळी थांबली, कारण मला जे पाहिजे होतं ते मिळालं. एकदा का त्याची अनुभूती आली की आपल्या सर्व धडपडी संपुष्टात येतात. त्यानंतर कधीच आपणास धन मिळवण्याची, ते स्वतःजवळ बाळगण्याची आणि ते वाढवीत राहण्याची उत्कंठा राहणार नाही. हा पोरगा डिग्रीला जायचे लांब कुठं अजून ऍडमिशन नाही झालं, पण पळापळी करतो. तर तो मला एकदा जाताना आम्ही दोघं चालवतो, तो बाबा आता जाऊशीच नाही वाटत कुठं, काय करायचं आता. आता आपल्या आजोबांना विचारा ना. आमच्या आजोबांचे संपत ते लाद्या टाकायच्यात वरती, त्या खिडक्या बनवायच्यात, खाली लाद्या टाकायच्यात, वर लाद्या टाकायच्यात. बाबा गेले पण अजून लाद्या पडल्या नाहीत. ती वासना ठेवून गेल्या, तर त्या वासना जेव्हा नीट होतील तेव्हा ते तिकडे जातील. हा, किती वासना आहेत आपल्या. हा, मरायला टेकलो तरी वतनदारी वाढवावी आणि नातू पंतू नांदावेत म्हणून घर बांधण्यासाठी पाया खणतच असतो. असली दुर्धर चिंता पशूंना कधीच नसते. हे सगळं मानवाच्या डोक्यात आहे, कारण त्याला काय दिलेली आहे? स्पेशल बुद्धी दिलेली आहे. कशासाठी? हेच करण्यासाठी. हा उकुरडा गोळा करण्यासाठी, चाळून चाळून खायचा. ते अंतर्नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवन घडे. सांगे काय पिऊ पिंकीचे किडे चिळशी घेते. त्या पुआ मधल्या किड्यांना बाजूला काढलं तर त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांच्यात काय माणूस, हा निर्दयी माणूस आहे. मला तिथं किती मजा वाटत होती. त्या गटारातून हाकलून द्या बरं किड्यांना, ते परत कुठं जाणार? गटारातच. बघा हे वाक्य कशासाठी? संतांनी बाजूला काढलं तरी सुद्धा त्यांना तेच गोड वाटतं, कारण हा अनंत जन्मीचा अभ्यास आहे त्यांचा. ते त्यांचं पूर्व सुकृत आहे ते, त्याच्यामुळे त्यांना तेच गोड वाटणार. एकदा का त्याची अनुभूती आली की आपल्या सर्व धडपडी संपुष्टात येतात. इकडं धावपळ करायची, ऐशी करी धावा धावी, चित्त लावी चरणापे. त्यानंतर कधी आपणास धन मिळवण्याची, ते स्वतःजवळ बाळगण्याची आणि ते वाढवीत राहण्याची उत्कंठा राहणार नाही. तो माणूस पुढे प्रवास करू शकतो. आता हे सगळं लचांड घेऊन जायचं म्हणजे जरा ओव्हरटेकच होईल ना. सडा माणूस आणि लचांडवाला माणूस, या सर्व उत्कंठा शरीर मन बुद्धी पातळीवरच उद्भूत होतात. कुठं होतात? तोपर्यंत मी शरीर आहे ना तोपर्यंत, मी मन आहे ना तोपर्यंत, आणि मी बुद्धी आहे तोपर्यंत हे सगळं डोक्यावर राहणार. मग हे कशाने पेटल? तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती. कधी? दै सोम भाव प्रतीती. काय सोम? तो सोम भाव प्रतीती अनुभूतीला येईल. मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे. तेव्हा या सगळ्या आशा तृष्णा संपल्या त्याच्या. या सर्व उत्कंठा राहणार. या सर्व उत्कंठा शरीर मन बुद्धी पातळीवर उद्भूत होतात. शरीर मन बुद्धीशी माल मासमय. बघा, शरीर मन बुद्धीशी मल मासमय शरीराशी असलेले आपले तादात्म्य टाकून देण्यास आपल्याला सांगितलेले आहे. आपल्या गुरुजींनी काय सांगितलंय? तू शरीर नाही मी आत्मा आहे, तू शरीर नाही मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी शरीर नाही आत्मा आहे, तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस. याचं नाव आहे संतांची पायी हा माझा विश्वास.
प्रसंग असा येणार, तू देह का आत्मा आहे, करवतीत टाकला, सांग तू देहस का आत्मा आहे. त्यावेळेला म्हटलं पाहिजे संतांची पायी अर्धा कापला करवतीने, बोल फक्त हात कापलाय, आता पोट कापू का. संतांची पायी माझा हा विश्वास काय, मी ब्रह्मरूप आहे, मी शरीर नाहीये. एवढ्या परीक्षा तर आपल्या होणार नाही. मच्छर चावलं तर आपल्याला लगेच जाणीव होणार आहे, तर करवतन बिरवत कशाला. पहिल्या चाचणीत कार्ट फेल झाले, ते डिग्रीला कसं काय चालायचं. पहिल्या चाचणीतच फेल झाले, त्याचं काम नाही. त्याला गुरं घेऊन दिली पाहिजेत आणि डोंगरावर पिटाळला पाहिजे चांगला, तरी तो खुश होईल. तो म्हणेल गाया सांभाळतो मी, कृष्ण आहे. बरोबर. आपल्याला सांगितले आहे, त्यांनी सांगितलेले शरीराशी तादात्म्य टाकून द्या. त्या त्यागाने परितोषित, त्या त्यागाने पारितोषित म्हणजे अनंत परम सुख आणि पूर्ण परम संतोष वृत्ती, संपूर्ण समाधान देणाऱ्या आनंदाची परिपूर्णता, अशा कृतकृत्यतेची भावना होईल. ते पारितोषिक देण्यात येईल तुला. काय, तू परम संतोषी राहशील, तुझी वृत्ती समाधान रूपी राहणार आणि आनंदाच्या परिपूर्णता अशा कृतकृत्यतेच्या भावनेवर तू राहशील. असं तुला पारितोषिक भेटेल. कधी, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, या भावनेच्या पलीकडे जाशील त्यावेळेला. नको नको, ही पारितोषिक घेऊन काय करायचंय, हे आता आहे ते बरं आहे. मग ठीक नाही. श्लोक क्रमांक 288. घटामधील आकाश घटात असून जसे महाआकाशात एकरूप होते, तसेच, अरे आपण इथं असून आता ब्रह्मरूप आहे ते म्हणतात. इथं असून पण आपले तेवढं टाळकट ठिकाण्यावर पाहिजे ना. त्याला म्हणतात जे बुद्धी योगा योजिले तेच इथं पारांगत झाले. ते म्हणतात जसं घटातलं आकाश, घटामधील आकाश घटात असून जसे ते महाआकाश रूप होते, तसेच घटातला आकाश मडक्याच्या आतला आकाश जरी मडक्याच्या आत असलं, ते जरी दिसत असलं संकुचित, तरी ते संकुचित तेने एकदेशी परी व्यापेले लोकत्रय. ते आकाशच मध आकाश आहे. फक्त खापराच्या उपाधीमुळे तुम्हाला वेगळं वाटतंय, पण ते वेगळं नाही. तसे परमात्म्यात विलीन करून ब्रह्म ऐक्य साधून घ्या. या घटामध्ये असणार सर्व घटी राम आणि बाहेरचा राम याच्याशी तुम्ही समरस व्हा. आणि याची ही जी शृंखला आहेत, ह्या ज्या खापऱ्या आहेत त्या टाकून द्या आणि परमात्म्यात विलीन करून ब्रह्म ऐक्य साधून घ्या. पण कोण साधू शकतो हे ब्रह्म ऐक्य? ज्याला गुरुजीकडून तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालेला आहे, त्याच्यात ठासून बाबाने त्याला याच्यावर आरूढ राहा, याच्यावर आरूढ राहा. आणि 50% 35%च्या पुढे पास झालाय, त्याला हे सांगितलंय आता मागे सरायचं नाही, आता हा म्हणता किल्ला हासिल करायचा. ब्रह्मैक्य साधून घे. हे मुनिवर्या अखंड रूप होऊन सदा मौनाचा स्वीकार कर. बोलायचं नाही, आपलं स्टेटमेंट नाही द्यायचं कधी कशावर. जेवढं शांत राहता येईल ना तेवढं राहायचं. जेवढं बडबड मुंडकी वटवट तैसे गा. आणि तुका म्हणे उगेची राहा, जे जे होईल ते सहज पहा, सगळं होणार. पण तुम्ही शांत राहिले पाहिजे. हे मुनिवर्या अखंड रूप होऊन सदा मौनाचा स्वीकार कर. वेदांतामध्ये घटाकाशाचे उदाहरण सुविख्यात आहे. घटाकाश म्हणजे घटाने मर्यादित केलेले अवकाश आणि महाआकाश म्हणजेच विश्वातील संपूर्ण अवकाश. बाहेरचा आकाश आणि माठातला आकाश. माठाच्या याच्यात झालेले संकुचित आहे आणि ते व्यापक आहे. पण आकाश संकुचित नाही, व्यापक नाही, ही तुमची डोकेलिटी आहे, आपली डोकेलिटी आहे ती. आता त्या मडक्याच्या खापऱ्या फोडायच्या का याच्या डोक्याच्या खापऱ्या फोडल्या पाहिजेत. याच्या डोक्यात जे वळवळ करते ना ती बुद्धी त्याची फोडली पाहिजे. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे घट भंगलिया सहज आपैसे स्वरूपाची माझे. ते घटाचा जर आकाश तादात्म्य सोडलं तर ते आकाशच आहे. चांगली ओळ पाठ केली. मग भंगली आपैसे उदकची स्वरूपाची. महाकाशामध्ये सूर्य चंद्र तारे आणि पृथ्वी इत्यादी खगोल फिरत असतात. आकाश हे सर्वव्यापी आणि अद्वितीय असे असते.
ते इतर वस्तूंना आपल्यात सामावते, परंतु स्वतः मात्र त्यामुळे बाधित होत नाही, सगळ्यांना आपल्यात घेतं, पण आपल्याला त्यांचा रंग लागू देत नाही. घटाने बाधित झालेले अवकाश हेच घटाकाश होय. त्याला असं आकृतीत आलंय ना, म्हणून बाधित झालेलं दिसतंय. घटाकाश मर्यादित असते, कशामुळं? घटाच्या उपाधीमुळं. महाआकाश अमर्याद असते. घटाकाश घटामुळे बाधित होत असते, तर महाआकाश कशानेही नाही. घट जर फुटला तर घटाकाश महाआकाशात एक रूप होते. तुकाराम महाराजांचं तसं झालं. बाबाजींच्या कृपेने त्यांचा ह्या घटाबद्दलच्या सगळ्या बुद्धी फुटली आणि ते म्हणले तुका आकाश आहे एवढा. तेवढेच एक आकाश एवढे, बाकीचे सगळे असेच. आपण सुद्धा प्रत्येक जीव आकाश एवढा आहे, पण त्याला त्याचा स्वतःला तसा अनुभव आला पाहिजे सद्गुरु कृपेने. वस्तुता घट असतानाही घटाकाश महाकाशाहून भिन्न नव्हतेच. आत्ता सुद्धा आपण त्याच्याशी समरस आहोत. बाबा म्हणले तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू तुमच्या पुरता आहे का जगभर आहे? आपण जरी हा श्वास घेतो तर हा जगभर आहे, आणि सोडतो तो बी जगभर, आणि त्याच्यावर जगतोय आपण, त्याला नाही ओळखत. आणि ह्या खापराला लई डिमांड आहे. घटाकाश महाकाशून भिन्न नव्हतेच. घटाकाशाचे अस्तित्व घटाच्या भिंतींनी निर्माण केलेली केवळ भ्रांती होय. हे फक्त भ्रांती दाखवतंय, अटकवल्यासारखं. ते अटकत वगैरे नाही. त्याप्रमाणे पार्थिव देहाने उपादित झालेले जाणीव तत्व जीव म्हणून भासते. आता सुद्धा ही बॉडीच आहे, आणि चैतन्य नसताना सुद्धा बॉडीच आहे ते. त्याप्रमाणे पार्थिव देहाने उपादित झालेले जाणीव तत्व जीव म्हणून भासते. जीव नसते पण भासते. पार्थिव देहाशी जाणीव तत्वाचे जे तादात्म्य होते, त्यामुळे जीव भावना निर्माण होत असते. देहाशी तादात्म्य झाल्यामुळे तो स्वतःला काय समजायला लागला? आता जीव. हे तादात्म्य जेव्हा दूर केले जाते, तेव्हा मर्यादित असलेले व्यक्तीमधील जाणीव तत्वाची सर्वत्र असलेली परिपूर्ण तत्व आणि अनंत तत्व म्हणून अनुभूती येते. ज्यावेळेला आपण उपाधी टाकून पाहू स्वतःला, आपल्याला उपाधीच्या वेगळे आहेत आपण असं पाहू, त्यावेळेला आपण आणि हे चैतन्य हे सगळं एक रूप आहे असं वाटणार आपल्याला. आणि उपाधीमुळे आपल्याला देशाचं, काळाचं आणि वस्तूचा भेद आहे. उपाधी टाकली तर देशाचा भेद नाही, काळाचा नाही, वस्तूचा नाही, व्यापक आहे. देश काळ वस्तू भेद मावळला ना आत्मा निर्वाळला विश्वाकार. माझा आत्मा आणि विश्वातलं प्रत्येक चैतन्य हे वेगळं नाही. ते चैतन्य हे चैतन्य एकच आहे, ते चैतन्यच मी आहे अशी अनुभूती येते. अशा रीतीने मन बुद्धीची शांत चित्तता प्राप्त करून घ्या. मनाला जरा थांबवा, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांची पायी लीन व्हावे. त्या मनाला थांबवा, बुद्धीचे तारे तोडायचे बंद करा, शांत चित्तता प्राप्त करून घ्या. या उपनिषद प्रणित सत्य तत्वावर चिंतन करणारी तरी व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंतःकरणात ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन स्वस्थ आणि शांत हो. बघा, बाकीच्यांचं काय ते काय घेणं देणं नाही आम्हाला, पण हे जे अभ्यास करतात ते तरी नीट राहावे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. ज्यांनी विष्णूचे दासत्व स्वीकारले त्यांना नको अहंकाराचा वारा लागू लागू नेदी. पण बाकीच्यांना लागला तरी आम्हाला काही घेणं नाही. लागावंच अशी काही इच्छा नाही आमची, पण त्यांचं आम्हाला काही घेणं नाही, पण यांची आम्ही काळजी करणार. अशा रीतीने मन बुद्धीची शांत चित्तता प्राप्त करून घ्या. या उपनिषद प्रणित सत्य तत्वावर चिंतन करणारी तरी व्यक्ती हे जसा याचा जो अभ्यास करणार आहे त्या व्यक्तीला तरी अशी अनुभूती येवो. आपल्या स्वतःच्या अंतःकरणात ब्रह्म ऐक्याची अनुभूती, देव आणि मी एक आहे अशी अनुभूती घेऊन स्वस्थ आणि शांत हो. त्याची धावपळ थांबव. आणि तो त्याला ते मैतीला गेल्यावर जे म्हणतात ना दसक्रीला शांती शांती, तीही शांती त्याला प्राप्त हो. हे आता एवढ्या पुरतं शांत झाले, पण ते पळणारेच 84 लक्ष तिकडे रेसकोर्स चालू झाली त्याची, तिथं शांती झाली पाहिजे. असो. श्लोक क्रमांक ग्रंथ विवेक चुडामणी आणि श्लोक क्रमांक 288 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय, गणपति बाप्पा मोरया। आता विश्वात्मके देवे, हेरिने भाग्यज्ञ तोषावे, दोषोही मज द्यावे पसायनावे, जे लेखांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे द्विधांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे आळे, अनवरत भूमंडळी भेट तुला बुधा, जरा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रले जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सहा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके, भजिलो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजिले विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एतमणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला। हरि ओम शांती शांती।